चला सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। सर्वजण आले असतील तर पटापट या व्हिडिओला लाईक करा। आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघणार आहोत। बघा बहिणींनो, मे महिन्याचा जो काही हप्ता आहे, मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून सुरू। तर बघा पैसे येणे सुरू झालेला आहे। एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला 2 मे रोजी आणि एप्रिलचा हप्ता मिळाल्यानंतर लगेच मे महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आला। आता वेळ नाही, डायरेक्ट पैसे मे महिन्याचे तुमच्या खात्यात, त्याबद्दल तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे। तसेच पुरुषांना 5,000 रुपये ही सर्वात मोठी अपडेट आहे। पुरुषांसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता लाडक्या बहिणींना पण पैसे आणि पुरुषांना पण पैसे। पुरुषांना तर डायरेक्ट 5,000 रुपये बघा, पुरुषांना आता 5,000 रुपये मिळणार आहेत। त्याबद्दल जी अपडेट आहे, नवीन योजना आहे पुरुषांसाठी, त्याबद्दल पण आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला आता तुम्हाला सर्व अपडेट मे हप्ता संदर्भात आणि पुरुषांना 5,000 रुपये संदर्भात माहिती मी तुम्हाला आता देतो। तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट। सर्वप्रथम आपण मे महिन्याचा हप्ता संदर्भात अपडेट बघणार आहोत। लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता सुरू। ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पैसे येणे सुरू। तसेच पुरुषांना 5,000 रुपये देखील। तरी सर्वात मोठी अपडेट आहे बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। लाडकी बहीण योजनेचा हा सर्वात मोठा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर अपडेट बघणारच आहोत, त्यासोबत आपण माहिती बघणार आहोत यामध्ये आजच्या महत्त्वाच्या अपडेट बघा। तर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, एक सॅड अपडेट आहे, सॅड बातमी आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्याबद्दल आपण ती बातमी आपण बघणार आहोत। तसेच आता तुम्ही सध्या बघत आहात वातावरणामध्ये केवढा मोठा बदल झालेला आहे, तुम्ही सर्वीकडे तुम्ही बघतच आहात। कधी ऊन पडतं तर कधी ढगाळ वातावरण, बघा असं सध्या वातावरण आहे। त्यामुळे पाऊस अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पावसासंदर्भात जबरदस्त अपडेट आहे। आता पाऊस कोणत्या तारखेला येणार आहे सर्वत्र राज्यात, महाराष्ट्रात, याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तसेच शेतकरी बातम्या, शेतकरी भावांसाठी, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या बातम्या आपण बघणार आहोत। आणि गुड न्यूज आहे, गुड न्यूज पण तुम्ही बघून घ्या। आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण, सर्व अपडेट तुम्हाला एकदम सोप्या भाषेत, आपल्या सिंपल भाषेत सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे माझी फक्त एकच विनंती असते, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, बस दुसरं तुम्हाला काहीच नाही, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला एक अपडेट मी एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी पहिले आपण अपडेट बघणार आहोत। लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे महाराष्ट्रातील आणि या योजनेमार्फत महिन्याला महिलांना 1,500 रुपये दिले जातात। तर बघा एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर आजपासून मे महिन्याचा हप्ता सुरू झाला आहे। तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे आले नसतील, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला त्याबद्दल अपडेट पाहायला भेटणार आहे। आणि तुम्हाला कोणत्या वेळेत आज पैसे येतील मे महिन्याचे त्याबद्दल अपडेट तुम्हाला मी देतो। तसेच पुरुषांना देखील 5,000 रुपये, पुरुषांना हे 5,000 रुपये कशाचे मिळणार आहेत, यासाठी फॉर्म भरावा लागेल का, हे जरी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल पण अपडेट आहे। आणि आजच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत, बातम्या आहेत, त्या बातम्या देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला आता आपण पुढील अपडेट जाणून घेऊया। चला लाडक्या बहिणींनो, पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण पहिली ते बघणार आहोत। त्यानंतर मी तुम्हाला सर्व ज्या पण महत्त्वाच्या आज रोजीच्या बातम्या आहेत, अपडेट आहेत, त्या अपडेट देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बघा एप्रिलचा हप्ता मे महिन्यात जमा,
नुकताच तुमच्या खात्यात 1500 रुपयेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बहिणींनो. जे पैसे तुम्हाला आले 2 मे रोजी पैसे जमा झाले. 2 मे रोजी जे पैसे आले तुम्हाला ते एप्रिल महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. बरोबर. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मागील एप्रिल महिन्याचा हप्ता या चालू मे महिन्यात जमा करण्यात आला आहे. 2 मे 2025 रोजी एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 2 मे रोजी पैसे जमा झालेले आहेत. बरोबर. आता तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते, कारण एप्रिलचे तर तुम्हाला 1500 रुपये मिळाले. त्यानंतर तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल. बघा, मे महिन्याचा हप्ता संदर्भात खुशखबर आलेली आहे. ही अपडेट ऐकताच तुम्ही आता खुश होणार आहात. तर बघा ती अपडेट. बघा आता मे महिन्याचा हप्त्या संदर्भात तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला नसेल तर बघा आता अपडेट. चला पटापट व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला आता मी सर्वात मोठी गुड न्यूज सांगणार आहे. आनंदाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे. मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, खरे तर मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा लाभ मिळाला होता. यामुळे मे महिन्यात देखील एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे सोबतच मिळतील अशी चर्चा होती. मात्र 2 मेला फक्त एप्रिल महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला. बघा, अपडेट अशी होती की 2 महिन्याचे 2 हप्ते जमा होतील, म्हणजे एप्रिलचे 1500 रुपये. बघा, एप्रिलचे 1500 रुपये आणि मे महिन्याचे पण 1500 रुपये. 1500 आणि 1500 3000 रुपये एकत्र 2 मे रोजी 3000 रुपये येतील अशी चर्चा होती. सर्वीकडे हीच अपडेट होती, कारण त्या मागील महिना जो होता मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्र 3000 रुपये आले होते. त्यामुळे मे महिन्यात देखील एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आणि मे महिन्याचे पण 1500 एकत्र येतील, म्हणजे 3000 रुपये एकत्र जमा होतील अशी चर्चा होती. परंतु बघा, पैसे फक्त एप्रिल महिन्याचे झाले. बघा, एप्रिल महिन्याचेच पैसे आले, त्यामुळे सर्वजण थोडे नाराज झाले. परंतु काही काळजी करू नका, मे महिन्याचे 1500 रुपये आता सुरू झालेले आहेत. त्याबद्दल आपण आता इथे माहिती जाणून घेणार आहोत. बघा, तर सर्वात मोठी अपडेट आहे. बघा, यामुळे आता मे महिन्याचा लाभ कधी जमा होणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात आला असल्याने आता मे महिन्याचा लाभ जून महिन्यात मिळणार की काय अशी ही शंका लाडक्या बहिणींकडून उपस्थित केली जात आहे. बघा, आता भरपूर जण विचार करत आहे की 2 मेला तर 2 मे रोजीला एप्रिल महिन्याचा हप्ता आला, मग आता मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जूनमध्ये मिळतो की काय असा सवाल तुमच्या मनात असेल तर काळजी करू नका बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे, आनंदाची अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट आपण आता इथे बघणार आहोत. बघा, ती अपडेट काय आहे आता तुम्हाला मी एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत सांगतो. मे महिन्याच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते. तर बघा, आता मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहे, तर बघा ती अपडेट आता. तर पहा, मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार, तर सर्वांचं लक्ष या अपडेटकडे लागलेलं होतं. बघा, आता अपडेट बघा. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच जमा केला जाऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत आणि यातील बहुतांशी हप्ते हे त्या महिन्याच्या शेवटी जमा करण्यात आले आहेत. 11 हप्ते नाही तर 10 हप्ते आतापर्यंत मिळालेले आहेत.
मे महिना पकडून 11 हप्ते होतील. आता मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला सुरू होणार आहे. जवळपास 20 मे पासून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी, सर्वात मोठी गुड न्यूज, आनंदाची बातमी, आनंदाची अपडेट तुमच्यासाठी. जो काही मे महिन्याचा हप्ता आहे 1500 रुपयेचा हप्ता, तो अजून जमा झालेला नाही. तो हप्ता 20 मे तारीख लक्षात ठेवा, 20 मेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार आणि अशी माहिती वर्तवली जात आहे. अशी अधिकृत तारीख काही जाहीर झालेली नाही, परंतु एक माझ्या माहितीनुसार, माझा सर्व अनुभव आणि मी केलेले ॲनालिसिसनुसार मी तुम्हाला सांगत आहे की 20 मेपर्यंत मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आलं लक्षात? पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती. यामुळे मे महिन्याचा लाभ देखील म्हणजेच योजनेचा 11वा हप्ता देखील मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. मात्र अजूनही या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधीपर्यंत खात्यात येणार ही गोष्ट पाहण्यासारखी राहणार आहे. तर बघा मी तुम्हाला सांगितलं की 20 मे जी तारीख आहे, या तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 20 मेपर्यंत पैसे येऊन जाणार आहेत. ओके, तर लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही, तो लवकरच सुरू होणार आहे आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 20 मेपर्यंत भेटणार आहे बहिणींनो. आलं लक्षात? तर ही अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ही सर्वात मोठी खुशखबर होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता आपण पुरुषांना 5000 रुपये कसे मिळणार आहेत, ते कसे खात्यावरती जमा होणार आहेत. तर हे जे काही पुरुषांना 5000 रुपये आहेत, हे पुरुषांनाच नाही तर विधवा स्त्रियांना, विधवा महिलांना देखील हे 5000 रुपये मिळणार आहे. तर बघा, विधवा स्त्रियांना आणि पुरुषांना हे 5000 रुपये मिळणार आहेत. तर नवीन योजना ही हे 5000 रुपये कसे मिळणार याबद्दल आपण आता इथे सर्व माहिती जाणून घेऊया आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला अपडेट बघा आता. तर लाडक्या बहिणींनो, आपण लाडकी बहीण मे महिन्याचा हप्ता संदर्भात सर्व माहिती ते जाणून घेतलेलं आहे. आता आपण बघणार आहोत विधवा स्त्रियांना आणि पुरुषांना 5000 रुपये ही नवीन योजना काय आहे. कारण आता तुम्हाला 5000 रुपये भेटणार आहे. ज्या पण बहिणी विधवा स्त्रिया असतील, ज्या बहिणी विधवा असतील अशा विधवा बहिणींना, विधवा स्त्रियांना, तर विधवा स्त्रियांना आणि पुरुषांना 5000 रुपये आता भेटणार आहेत आणि एक नवीन योजना समोर आलेली आहे. त्याबद्दल अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल तुम्हाला माहिती मी पुढे देतो. तसेच दुःखाचा डोंगर, पाऊस अपडेट, शेतकरी बातम्या, गुड न्यूज काय आहेत त्या बातम्या पण आपण आता इथे बघणार आहोत. तुम्ही इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आज आपण या व्हिडिओमध्ये आता महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. चला आता तुम्हाला सर्व माहिती मी देतो. तर बघा, बातमी नंबर पहिली आपण बघणार आहोत. सर्वात मोठी गुड न्यूज, महाराष्ट्रात या तारखेला दाखल होणार मान्सून. बघा, सर्वीकडे वातावरण चेंज आहे. वातावरणामध्ये केवढा मोठा बदल झालेला आहे हे आपण सर्वच जण बघत आहोत. तर आता सर्वात मोठी गुड न्यूज, महाराष्ट्रात या तारखेला दाखल होणार मान्सून. बघा, तर महाराष्ट्रातील आणि देशासाठी सर्वात मोठी बातमी आहे. मान्सूनने अंदमानाच्या समुद्रात प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. तर बघा, अंदमाननंतर मान्सून बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापेल आणि त्यानंतर अरबी समुद्राचा दक्षिण भाग मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रातून पुढे सरकेल. ओके, तर यंदा मान्सून 8 ते 10 दिवस आधीच दाखल झाल्याने तो केरळमध्ये 25 ते 27 मे दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. बघा, 2 जूनपर्यंत तारीख लक्षात घ्या. 2 जूनपर्यंत मान्सून जो आहे पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. 2 जून रोजी मान्सून
तळ कोकणात दाखल होईल आणि कोकण मार्गे राज्यभर पसरायला सुरुवात होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 6 ते 15 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्राच्या सर्व भागात पाऊस पोहोचण्याचा अंदाज आहे. आलं लक्षात. याबद्दल पुढे जी माहिती आहे ती पुढे माहिती तुम्हाला सांगतो. तर बघा, पुढे देखील या संदर्भात माहिती जाणून घ्या. तर पहा, आपण मान्सून संदर्भात अपडेट बघत आहोत. चला कंटिन्यू ती अपडेट आपण बघूया. पाऊस संदर्भात अपडेट बघत आहोत. तर बघा, तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार 6 ते 15 जून, बघा 6 ते 15 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्राच्या सर्व भागात पाऊस पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने IMD ने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून मंगळवारी बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचला आहे. IMD ने म्हटलं आहे की नैऋत्य मान्सून 13 मे रोजी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचेल. अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात निकोबार बेटांवर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचला आहे. पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून समुद्रात पुढे सरकत राहू शकतो. बघा, मान्सून संदर्भात, पाऊस संदर्भात ही सर्वात मोठी पाऊस अपडेट आहे, सर्वात मोठी अपडेट आहे. तर बघा, 2 जूनपर्यंत जो काही मान्सून आहे तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 2 जून रोजी मान्सून तळ कोकणात दाखल होणार आहे आणि राज्यभरात, महाराष्ट्र राज्यात 6 ते 15 जून दरम्यान मान्सून हा महाराष्ट्राच्या सर्व भागात पोहोचेल. महाराष्ट्राच्या सर्व भागात 6 ते 15 जूनपर्यंत पोहोचणार आहे. ओके, तर ही सर्वात मोठी अपडेट होती. ही अपडेट तुम्हाला समजली. आता पुढील अपडेट समजून घ्या. तर बघा, त्यानंतर बातमी नंबर 2 आहे. बातमी नंबर 2 सर्वात मोठी बातमी आहे आणि एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याबद्दल बातमी. बघा, हे बघा, फरशी सुकवण्यासाठी कूलर लावत होती, विजेचा शॉक लागल्याने भावी वधूचा मृत्यू. बघा, लातूरमधील अहमदपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आठवडाभरानंतर तरुणीचा विवाह होणार होता, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. घरात साफसफाई करताना विजेचा शॉक लागून वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला. बघा, तर या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर जाधव आणि जडकोट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बघा, तुमच्या घरी पण कूलर असेल तर व्यवस्थितपणे आपण त्या कूलरमध्ये पाणी टाकतो ना, तर त्यामध्ये शॉक जो आहे तो लागतो. तर बघा, विजेचा शॉक लागून या भावी वधूचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कूलरपासून थोडं सावधच राहा तुम्ही सर्वांनी. ओके, चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता. चला, बातमी नंबर पुढील बघणार आहोत आपण. बातमी नंबर आहे 3 नंबरची बातमी आहे. बघा, आता हे 5,000 रुपये कोणाला मिळणार आहे? पुरुषांना 5,000 आणि विधवा स्त्रियांना 5,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. नवीन योजना काय आहे? बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 5,000 रुपये मिळणार आहे. पुरुषांना पण 5,000 रुपये मिळणार आहे आणि विधवा स्त्रियांना देखील 5,000 रुपये मिळणार आहे. बघा, आता त्या संदर्भात अपडेट, सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी बातमी आहे. नवीन योजना आहे. बघा, नवीन योजना आता विधवा स्त्रिया आणि अविवाहित पुरुषांसाठी 5,000 रुपये पेन्शन मिळणार. जे काही अविवाहित पुरुष आहेत अशा अविवाहित पुरुषांना 5,000 रुपये पेन्शन मिळणार आहे आणि विधवा स्त्रियांना देखील हे 5,000 रुपये मिळणार आहेत. हे कसे मिळणार आहे, ती योजना काय आहे बघा, त्याबद्दल आता माहिती. सरकारनं एक नवा योजनेचा निर्णय घेतला आहे. या नवीन योजनेअंतर्गत दर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळणार आहे, ते सुद्धा विधवा स्त्रिया आणि अविवाहित पुरुषांसाठी. बघा, याचा उद्देश असा आहे की आर्थिक स्थैर्य निर्माण करणं आणि गरजू लोकांना आधार देणं. एकंदर सरकारच्या
सामाजिक कल्याण योजनेचा भाग आहे हा। चला तर या नवीन योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। अर्ज कसा करायचा ते पण आपण यामध्ये जाणून घेऊया। पहिले बघा पात्रता निकष याबद्दल माहिती। अन्य महत्त्वाच्या भरती, अर्जदार भारताचा रहिवासी असायला हवा। बघा पहिले अर्जदार जो आहे, अर्जदार हा भारताचा रहिवासी असायला पाहिजे। वय किमान 40 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे। बघा वयाची अट देण्यात आलेली आहे। वयाची अशी अट आहे की वय किमान 40 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे। जास्त बरं, 40 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे। मासिक उत्पन्न 10,000 पेक्षा कमी असायला हवं। बघा तसेच तुमचं जे काही महिन्याचं इन्कम आहे, महिन्याचं उत्पन्न आहे, मासिक उत्पन्न आहे ते 10,000 पेक्षा कमी असायला हवं। आता बघा अर्ज प्रक्रिया यासाठी कशी असणार आहे, बघा इथे सर्व माहिती देण्यात आली आहे। सरकारी सामाजिक कल्याण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा, तिथे वैध मोबाईल नंबर आणि ईमेल ID ने नोंदणी करा। अर्ज फॉर्म नीट भरून घ्या। वैयक्तिक आणि आर्थिक माहिती अचूक द्या। ओके, ही माहिती पहिले तुम्हाला भरायची आहे। आता बघा त्याबद्दल काय काय करायचं ते सांगतो तुम्हाला। तर तुम्हाला सरकारी सामाजिक कल्याण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे। तिथे तुम्हाला व्यवस्थित नंबर द्यायचा आहे, ईमेल ID देऊन तिथे नोंदणी करायचं आहे। फॉर्म तुम्हाला नीट भरून घ्यायचा आहे। वैयक्तिक माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि अचूक आर्थिक आणि वैयक्तिक माहिती तुम्हाला तिथे अचूक द्यायची आहे। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। आता कागदपत्रामध्ये तुम्हाला वयाचा पुरावा द्यावा लागणार आहे, जन्म प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड, रहिवासी पुरावामध्ये तुम्हाला राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणित बँक खात्याने ओके उत्पन्नाचे जे प्रमाणपत्र आहे ते सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणित असणं गरजेचे आहे। त्यानंतर बँक खात्याचे तपशीलमध्ये पेन्शन थेट खात्यावर जमा करण्यासाठी अर्ज सादर करा आणि संदर्भ क्रमांक नोंदवा। साधारण प्रश्न, पुढे बघा महत्त्वाची माहिती, पेन्शन किती काळासाठी मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पेन्शन जे आहे ते तुम्हाला आयुष्यभरासाठी पण दरवर्षी पुनरावलोकन केले जाणार आहे। आलं लक्षात? ऑफलाईन अर्ज करता येईल का? होय, नियुक्त केलेल्या सरकारी कार्यालयामध्ये करता येईल। त्यानंतर रक्कम कशी मिळेल? थेट बँक खात्यावर जमा होईल तुमची रक्कम। त्यानंतर मदतीसाठी हेल्पलाईन आहे का? होय, मदतीसाठी खास हेल्पलाईन उपलब्ध आहे। आलं लक्षात? तर ही होती एवढी माहिती या संदर्भात। तर बघा या योजनेसंदर्भात अजून डिटेल्समध्ये पुढे माहिती भेटणारच आहे। आता जेवढी माहिती आलेली आहे माझ्याकडे तेवढी माहिती मी तुम्हाला सांगून टाकली। तर यामध्ये बघा ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। तर विधवा स्त्रिया आणि अविवाहित पुरुषांसाठी ही योजना आहे। आता विधवा स्त्रियांना आणि अविवाहित जे काही पुरुष आहेत अशा अविवाहित पुरुषांना आणि विधवा स्त्रियांना 5,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। ही सर्वात मोठी अपडेट आहे, ही सर्वात मोठी बातमी होती। तर ही बातमी तुम्हाला समजली? तर बघा विधवा स्त्रिया आणि अविवाहित पुरुषांसाठी सर्वात मोठी बातमी, 5,000 रुपये पेन्शन मिळणार ही अपडेट, ही बातमी तुम्हाला समजली। चला ही बातमी पण तुम्हाला समजली, आता पुढील बातमी समजून घेऊया। त्यानंतर बातमी नंबर 4 तुम्ही बघू शकता। बातमी नंबर 4 आहे, शेतकरी बांधवांनी DAP खतास पर्यायी खताचा वापर करावा, कृषी विभागाचा सल्ला। बघा आता हा जो सल्ला काय देण्यात आला या संदर्भात माहिती आपण इथे बघूया। हे बघा, महाराष्ट्र राज्य मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबवणारे आघाडीचे राज्य आहे। सध्या राज्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू असून DAP खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। बघा त्या संदर्भात आता कृषी विभागाचा सल्ला बघा तुम्ही आता। तर बघा DAP खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, बरोबर। DAP खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, DAP। तर DAP मध्ये हे बघा
DAP मध्ये 18% नत्र व 46% स्फुरद हे प्रमुख अन्नद्रव्य असतात। DAP खताची संभाव्य कमतरता लक्षात घेता त्यास पर्यायी खताचा वापर करणे गरजेचे ठरत आहे। यामध्ये SSP हे बघा, SSP हे सर्वाधिक वापरले जाणारे पर्यायी खत असून त्यात 16% स्फुरद, सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात। विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त SSPचा हे बघा, तर तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त SSPचा वापर फायदेशीर आहे। DAPच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया व 3 गोणी SSP यांचा समन्वयित, तर बघा, तर 3 गोणी SSP, अर्धी गोणी युरिया व 3 गोणी SSP याचा समन्वित वापर DAPs योग्य पर्याय ठरतो बघा। तर बघा इथे अपडेट काय आहे तुम्हाला आता सोप्या भाषेत सांगतो। हे तर जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं पहिले वाचून, त्यानंतर आता तुम्हाला सोप्या भाषेत जरी सांगायचं म्हटलं तर बघा, जे काही आता तुम्हाला एक गोष्ट इथे सांगतो मी, हे बघा DAP, हे बघा DAPचं जे काही खत आहे त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आता त्यासाठी जो पर्याय आहे त्यासाठी पर्याय बघा, आता तुम्ही पर्याय त्यासाठी काय आहे, तर DAPच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया व 3 गोणी SSP याच्या समन्वयित वापर DAPs योग्य पर्याय ठरतो। आलं तुमच्या लक्षात? तर तुमच्या लक्षात आलं असेल, यासाठी हा पर्याय आहे। अर्धी गोणी युरिया व 3 गोणी SSP याचा समन्वयित वापर DAPs योग्य पर्याय ठरतो। आलं लक्षात? तर ही अपडेट, ही बातमी पण तुम्हाला समजली। चला ठीक आहे। तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वाच्या बातम्या, सर्व महत्त्वाच्या अपडेट समजून घेतल्या। तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय अपडेट बघितले, काय काय तुम्हाला नीटपणे सोप्या भाषेत मी समजून सांगितलं। तर एकदा पुन्हा तुम्हाला सांगून मी देतो, लाडकी बहीण योजना सर्वात फेमस राज्यातील योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती दिली। मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली। तसेच विधवा स्त्रिया आणि पुरुषांना 5,000 रुपये पेन्शन कसे मिळणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती दिली। तसेच कूलरचा शॉक लागून दुःखाचा डोंगर कोसळला त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला दिली। पाऊस अपडेट, पाऊस कोणत्या तारखेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरात येणार या संदर्भात पाऊस अपडेट पण मी तुम्हाला दिली। त्यानंतर शेतकरीच्या ज्या काही बातम्या, त्या शेतकरी बांधवांसाठी ज्या पण महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या अपडेट मी तुम्हाला दिल्या, बातम्या तुम्हाला दिल्या। त्यानंतर गुड न्यूज पण आपण बघितल्या। ओके, हे सर्व अपडेट आपण बघितल्या, सर्व बातम्या बघितल्या। ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।